आज आपण घरातल्या साहित्यामध्ये गॅसचा बर्नर स्वच्छ करणार आहे। त्यासाठी मी इथं साहित्य तुम्हाला दाखवते की यासाठी काय काय घेतलेलं आहे। इथं विम लिक्विड घेतलेलं आहे, त्यानंतर लिंब घेतलेले आहे। इथं लिंब वाळलेले असतील तरी चालतील। त्यानंतर इथं मी पितांबरी पावडर घेतलेली आहे, चिंच भिजवलेली घेतली आहे, इनो घेतला आहे, तुम्हाला जेवढा लागायचा आहे तेवढा घेऊ शकता। नंतर मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर पाणी थोडंसं घेतलेलं आहे। आता आपण तुम्हाला बर्नर दाखवते। हा बर्नर छोटा बर्नर कसा आहे आणि मोठा बर्नर कसा आहे। एकाच गॅसचे हे दोन बर्नर आहेत। हे खराब झाल्यामुळे काय होते, गॅस जो आहे तो माझा व्यवस्थित चालत नाही। त्यासाठी मी आता घरच्या घरीच हे बर्नर क्लीन करून घेणार आहे आणि ते घरातल्या साहित्यामध्ये मी करणार आहे। त्यासाठी या चिंचचा भिजवलेले चिंच आहे, त्याच्यामध्ये मी इथं पितांबरी पावडर टाकली आहे, मीठ टाकलं आहे, त्यानंतर विमचं हे जेल लिक्विड आहे ते आपल्याला या वाटीमध्ये टाकायचं आहे। आणि इथं लिंब आहेत ना, ती लिंब पण आपल्याला या वाटीमध्ये पिळून घ्यायची आहेत। ही खराब झालेलीच लिंब मी घेतलेले आहेत, काही अडचण नाही। तुमच्याकडे व्हिनेगर असेल तरी पण तुम्ही तो वापरू शकता, परंतु इथं मी चिंच किंवा लिंबू आंबटपणासाठी वापरलेला आहे। तुम्ही व्हिनेगर असेल तर ते पण टाकू शकता। आणि त्यानंतर मी अर्धा इनोची पुडी इथं टाकलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की याची रिॲक्शन कशी आलेली आहे, एकदम फसफस असा फेस बाहेर आलेला आहे। आता चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे फेस। आता चमच्याने आपण हलवून घेणार आहे, म्हणजे सर्व मिश्रण आहे ते वाटीमध्ये व्यवस्थित असं एकजीव होऊन जाईल। थोडंसं मी इथं पाणी घेतलेलं आहे, जास्त काही पाणी टाकत नाही कारण लिंबामध्ये पाणी होतं। आता एका वाटीमध्ये हे ठेवते, म्हणजे किचन कट्टा खराब होणार नाही। त्यानंतर मी गॅसचे बर्नर काढलेले आहेत, ते आता या वाटीमध्ये ठेवणार आहे। मी काय जास्त वेळ हे ठेवणार नाही, मी लगेच इन्स्टंट हे धुवून टाकणार आहे, कारण किचनमधली बरीचशी कामं मला गॅसवरती करावी लागतात। जेवढे जास्त वेळ देईल तेवढं हे छान निघतं। आता व्यवस्थितपणे आपल्याला हे क्लीन करायचे आहेत। आता दोन्ही बर्नर मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे। आणि थोडंसं पाणी आपल्याला वरून टाकायचं आहे। आणि थोडं लिंबाचा रस पण मी वरून शिल्लक राहिलेल्या लिंबामध्ये आहे, त्यामुळे मी टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक स्टीलची घासणी घ्यायची आहे आणि हा जो छोटावाला बर्नर आहे तो मी घासायला घेतलेला आहे आणि दुसरा बर्नर मी तसाच ठेवणार आहे तुम्हाला बिफोर आफ्टर करण्यासाठी। आणि घासणीनं खसा आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला घासत राहायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कलर चेंज झालेला आहे या बर्नरचा। हा पितळेचा बर्नर आहे, जेवढा जास्त वेळ देईल तेवढा हा जास्त चकाकी देतो। आणि तुम्ही हे वापरलेलं जे लिक्विड आहे ना, या लिक्विडमध्ये रात्रभर जर हे दोन बर्नर ठेवले ना तर खूप मस्त एकदम नव्यासारखे निघतात। परंतु आता माझ्याकडे एवढा वेळ नाही, त्याच्यामुळे मी पटपट जेवढं 5 मिनिटात होता येईल ना तेवढं मी तुम्हाला रिझल्ट इथं दाखवलेला आहे। तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट हवा असेल तर याच पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा, खूप चांगला रिझल्ट येईल। तुम्हाला बिफोर आणि आफ्टरचे फोटो दाखवते माझे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब